नमस्कार. मी डॉक्टर अद्वैत गीते, अक्षय गीते हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे मेंदूविकार तज्ञ म्हणजे न्यूरोलॉजिस्ट म्हणून पूर्ण वेळ कार्यरत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयी चर्चा करूया. तो विषय म्हणजे अपस्मार व त्याच्या निदानानंतर घेण्याची काळजी. अपस्मार हा प्रत्येक 1000 भारतीयांपैकी 5 ते 10 लोकांना आढळतो. अपस्मार झाल्यानंतर आपण रुटीन कामकाज करू शकतो व काय काळजी घेण्यासारखे 2 गोष्टी असतात. पहिले म्हणजे आपण जे कार्य करतो, उदाहरणार्थ ड्रायव्हिंग, स्विमिंग किंवा आगीजवळ जाणे, हे सर्व गोष्टी आपण टाळायला पाहिजे. दुसरी गोष्ट जागरण हे टाळायला पाहिजे व त्याचबरोबर आपल्या आसपास जे आपले कलीग्ज आहेत, त्यांना आपण सांगून ठेवायला पाहिजे, की आपल्याला अपस्मारचा त्रास आहे आणि त्यानुसार आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. एकदा निदान झाल्यानंतर रुटीनचे आपले जे गोळ्या असतात अपस्मारचे, ते रेग्युलर घेतले पाहिजे व डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ते गोळ्या बंद किंवा थांबवले नाही पाहिजे. अपस्मार हा खूप कॉमन आजार आहे व त्यावर घाबरण्याची गरज नसते व रुटीन गोळ्या घेतल्यानंतर तो आजार कंट्रोलमध्ये राहू शकतो. एकदा अपस्माराचं निदान झाल्यानंतर ती गोळी जीवनभर चालू राहते असे नसते. काही दीर्घ काळानंतर आपण ते गोळ्या बंदही करू शकतो. त्याच्यामुळं अपस्मार झाल्यानंतर स्वतःला सोशल स्टिग्मा म्हणजे कलंक लावून घेण्याची काही आवश्यकता नसते. जर तुम्हाला अपस्मार असेल तर घाबरण्याचं काही कारण नसतं व योग्य वेळी निदान व उपचारांनी तो नियंत्रणात येऊ शकतो. धन्यवाद.